नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. पीक विम्यांची त्या 60,000 शेतकऱ्यांना मदत मिळणार केव्हा? शेतकऱ्यांचा कृषी विभाग व विमा कंपनीला सवाल. शाळांच्या डोनेशनसाठी लाखोंची मागणी, पालकांची तक्रार. डोनेशन लाटणाऱ्यांवर शिक्षण विभागाची कारवाई शून्य. कारची धडक इतकी जोरात होती की पिकवीची भिंत कोसळली. सकाळच्या कार अपघातात 4 जखमी झाल्याची माहिती. इतर राज्यातील भेसळयुक्त बनावट दारूंचा अकोल्यात पूर. बनावट दारूने टेस्ट बिघडल्याचा मद्यपींचा दावा. चोरट्यांचा शहरात धुमाकूळ, पोलिसांना दिले चॅलेंज. चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या, महिला असुरक्षित. आता सविस्तर बातम्या. कापूस व सोयाबीन योजनेत 3,20,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 2,40,000 शेतकऱ्यांना 111 कोटींची मदत वितरित करण्यात आली, तर 60,000 शेतकऱ्यांना मुदत केव्हा मिळेल असा प्रश्न अनुत्तरितच आहे. सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन अर्थसहाय्यक योजनेत जिल्ह्यातील 3,20,705 शेतकऱ्यांपैकी दिनांक 4 एप्रिल पर्यंत 2,40,807 शेतकऱ्यांना 111 कोटी 3,47,770 रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात कार्यरत पीक विमा कंपनीने 15 दिवसाच्या आत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत पात्र लाभार्थी यांना नुकसान भरपाईची रक्कम रुपये 77 कोटी अदा करण्यात येईल असे कळविले आहे. याविषयी विमा कंपनी टाळाटाळ करत नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे. अकोल्यातील काही नामांकित नर्सरी आणि केजी शाळांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पालकांना मोठ्या प्रमाणात डोनेशनची मागणी करत आहेत, अशी ओरड संतप्त पालकांची आहे. डोनेशनच्या नावाखाली सुरू असलेला हा गैरप्रकार पालकांना अक्षरशः आर्थिक पिळवणुकीकडे घेऊन जात आहे आणि त्याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पालकांमध्ये संतापाची भावना आहे. सामान्य कुटुंबातील पालक आपल्या मुलांना उत्तम शिक्षण द्यावं अशी अपेक्षा ठेवतात, मात्र काही शाळांमध्ये प्रवेशांसाठी डोनेशन किंवा यथाशक्ती मदत या नावाखाली थेट लाखोंची मागणी केली जाते. हे पैसे अधिकृतपणे सांगितले जात नाहीत, पण अप्रत्यक्ष सूचनांमधून पालकांना त्यांचा अंदाज येतो. शाळेचे बांधकाम, शाळेला इतर नातेवाईकांच्या नावाने डोनेशन द्या अशी मागणी होत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं असावं लागतं. मग नर्सरी आणि केजी साठी लाखोंच्या डोनेशनची मागणी कशी काय योग्य ठरते? आणि शिक्षण विभाग या प्रकारावर गप्प का आहे? या गंभीर समस्येवर आता शिक्षण विभागाने कठोर पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा चांगल्या शिक्षणाच्या संधी फक्त श्रीमंतांच्या मुलांसाठी मर्यादित राहतील आणि सामान्य कुटुंबातील मुलांचं स्वप्न अधुरच राहील. केजी साठी प्रवेशांसाठी जाणीवपूर्वक बनावट वेटिंग लिस्ट तयार केली जाते. केवळ अधिकचे डोनेशन लाटण्यासाठी वातावरण निर्मिती शाळा आणि एजंटच सुरू करतात. मूर्तिजापूरहून अकोल्याकडे येत असलेली कार पिकवीजवळ पुलाच्या सुरक्षा भिंतीला धडकली. या अपघातात 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. कार आणि पुलाच्या भिंतीची अवस्था पाहता ही टक्कर किती जोरदार होती याचा अंदाज लावता येतो. अकोला शहरातील पिकेवीजवळ पुलाच्या सुरक्षा भिंतीला भरधाव वेगात येत असलेली कार धडकल्याने झालेल्या अपघातात 4 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मूर्तिजापूरहून ही कार अकोल्याकडे येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही टक्कर इतकी जोरदार होती की पुलाची सुरक्षा भिंत तोडून ही कार पुन्हा मूर्तिजापूरच्या दिशेने पलटली. या अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे. कार आणि पुलाच्या भिंतीची अवस्था पाहता ही टक्कर किती जोरदार असेल याचा अंदाज लावता येतो. वृत्त लिहेपर्यंत जखमींच्या नावांची माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळी पोलीसही पोहोचले होते, पण यापूर्वीच नागरिकांनी जखमींना रुग्णालयात रवाना केले होते. अकोला शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मध्य प्रदेशातून येणारी स्वस्त भेसळयुक्त आणि आरोग्यास हानिकारक दारू सहजपणे उपलब्ध होत आहे.
ढाबे, पानटपऱ्या आणि काही किराणा दुकानदारही ही दारू खुलेआम विकताना दिसतात, अशी ओरड नागरिकांची आहे। राज्याच्या सीमेलगतच्या भागातून विशेषतः मध्य प्रदेश आणि इतर शेजारील राज्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची तस्करी होत असल्याच्या तक्रारी सतत समोर येत असतानाही उत्पादक शुल्क विभाग मात्र या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे। वर्षातून एखादी डमी कारवाई करत संपूर्ण वर्षभर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। वर्षात एखाद्या दुकानावर कारवाई करत आम्ही कारवाई केली असा देखावा राज्य उत्पादक शुल्क विभाग निर्माण करण्यात व्यस्त आहे, अशी ओरड मद्यपींची आहे। बनावट दारूमुळे तर आमची टेस्ट बिघडली नाही असा प्रश्न मद्यपी शुद्धीवर विचारत आहे, कारण ओरिजिनल दारूची जशी किक बसते तशी बसत नसल्याची ओरड मद्यपींची आहे। अशा प्रकारे बनावट दारूंच्या विक्रीने राज्याचा लाखोचा महसूल बुडत असल्याची माहिती मिळाली आहे। उत्पादक शुल्क विभाग अधूनमधून किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून जबाबदारी पार पडल्याचं भासवत असला तरी या मोठ्या साखळीतील मुख्य सूत्रधार आजही मोकाट आहेत। अकोल्यातील रहिवासी आणि व्यापारी रमण चांडक यांच्या हत्येनंतर अकोट चांगलेच हादरले होते। या प्रकरणात गजानन रेडे याला अटक केली असून 11 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत गजानन रेडे राहतील। रमण चांडक हत्या नेमकी कशाने झाली याचा मोठा खुलासा झाला आहे। पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी गजानन रेडे याने चांडक यांचा खून केल्याची कबुली दिली आहे। दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला होता। याच वादातून गजाननने चांडक यांचा गळा आवळून खून केला, असे त्याने पोलिसांना सांगितले। कर्जाच्या व्यवहारात उद्भवलेले आर्थिक वाद आणि पैशाचे झालेले गैरव्यवहार यातून आरोपीने रागाच्या भरात चांडक यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करत असून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला 11 एप्रिल पर्यंतची पोलीस कोठडी न्यायालयाने ठोठावली आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन आणि सिटी न्यूज सुपरफास्ट RRC न्यूज सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। संपूर्ण विश्वाला सत्य, अहिंसा, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्याचा महान संदेश देणारे जैन धर्माचे 24वे तीर्थकार भगवान महावीर यांच्या जन्मकल्याण महोत्सव सकल जैन धर्माच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पाहूया एक रिपोर्ट। जैन धर्माचे 24वे तीर्थकर भगवान महावीर यांच्या जन्मकल्याण महोत्सवात सकल जैन धर्मीयांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जैन कल्याणक महोत्सवानिमित्त आदित्यनाथ जैन श्वेतांबर मंदिर, वासुपूज्य स्वामी जैन मंदिर, श्री संघविजी जैन श्वेतांबर मंदिर, वर्धमान स्थानकवासी जैन संघ, जवाहर प्लॉट येथील सुपार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, न्यू खेताननगर येथील श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर, श्री स्थानकवासी जैन समाज मंदिर, सिव्हिल लाईन दिगंबर जैन मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासून जैन मंदिरामध्ये कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रम पार पडले। सकाळी 7:30 वाजता जैन समाजाचे सवाद्य भव्य शोभायात्रा काढण्यात आली। भगवान महावीर यांच्या पालखी मार्गावर ठिकठिकाणी पंचामृत अभिषेक तथा भक्तांना 108 फळांचा अभिषेक, अष्टकद्रव्य अर्पण झाली। डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अमरावती भारतरत्न देण्याची मागणी झाली आहे। त्याचबरोबर अमरावती येथील बेलोरा विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे। शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 60व्या पुण्यतिथी सोहळ्यात उपस्थित सर्व पाहुण्यांनी भाऊसाहेबांना यांना भारतरत्न देण्याची मागणी उचलून धरल्याने कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या मागणीचे समर्थन करण्यासोबतच आपण मुख्यमंत्र्यांना सक्षम भेटून महाराष्ट्र शासनाकडून या संदर्भातला प्रस्ताव पाठवण्यासाठी पुढाकार घेऊ
असे आश्वासन दिले। श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 60व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते। छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सोहळ्याला महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर अनिल बोंडे, खासदार बळवंतराव वानखडे, आमदार सौ सुलभाताई खोडके, आमदार प्रवीण तायडे, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे प्रामुख्याने उपस्थित होते। गेल्या वर्षापासून लोकांच्या माध्यमातून ज्या मागणींचा पुनरुच्चार होत आहे त्या भाऊसाहेबांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत अमरावती विमानतळाचे उद्घाटनापूर्वी डॉक्टर पंजाबराव देशमुख विमानतळ असे नामकरण करावे अशी मागणी कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी आपल्या भाषणातून केली। नीलरत्न कॉटन कलेक्शन प्रदर्शनी आज गुरुवारपासून सुरू झाली आहे। प्रदर्शनीचे आयोजन 10 एप्रिल पासून गिरिकुंज, चौथी मंजिल, नक्षत्र संकुल, जठारपेठ, अकोला येथे करण्यात आले आहे। प्रदर्शनीच्या आयोजिका कविता आळशी यांनी सर्वांना या प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन केले आहे। पुढील 3 दिवस अर्थात 13 एप्रिल पर्यंत आयोजित या प्रदर्शनीमध्ये ग्रीष्मकालीन विशेष कॉटन साड्यांचे भरपूर कलेक्शन उपलब्ध आहेत। 1250 रुपये ते 10,500 रुपये पर्यंतच्या किमतीच्या साड्या येथे उपलब्ध आहेत, ज्यात मस्लिन, चंदेरी कॉटन, लिनन विथ हँड एम्ब्रॉयडरी, कॉटन नारायणपेठ, प्लेन कॉटन, शुद्ध बंगाली, ढाका जामदानी, बंगाली हँडलूम, बनारस कोठा, कोठा डोरिया पैठणी, कॉटन पैठणी, ब्लॉक प्रिंट, खादी सिल्क, बांगलादेशी अशा विविध प्रकारच्या साड्यांचा संग्रह या प्रदर्शनीमध्ये बघायला मिळेल। त्याचबरोबर विविध प्रकारच्या ड्रेस मटेरियल देखील इथे उपलब्ध आहेत, ज्यात कॉटन अँड एम्ब्रॉयडरी, चिकन एम्ब्रॉयडरी, मल कॉटन, कोटा डोरिया आणि बनारसी ओढणी, जयसिफ व्हरायटी उपलब्ध आहेत। व्यतिरिक्त हाताने बनवलेले नॅपकिन्स, टॉवेल, यात्रा किट आणि बॅग्स देखील उपलब्ध आहेत। अशा एकापेक्षा एक अनेक वस्तू एकाच प्रदर्शनीमध्ये उपलब्ध आहेत। नीलरत्न ज्वेल्स प्रदर्शनी या उन्हाळ्यात खरेदी करण्यासाठी अकोला शहरवासियांसाठी एक उत्तम भेट ठरेल। नीलरत्न ग्रीष्मकालीन विशेष कॉटन कलेक्शन प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर संगीता भांबुरकर, प्रगती भुईभार आणि नीलरत्न परिवाराच्या कर्मचाऱ्यांनी दीप प्रज्वलन करीत प्रदर्शनीचे उद्घाटन केले। या प्रसंगी दीपाली रामदेव, आभा टोपले, प्रतिभा टोपले, भक्ती जोशी आदी उपस्थित होते। या प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रदर्शनीच्या आयोजिका कविता आळशी यांनी केले। नमस्कार, कविता आळशी, नीलरत्न बुटीक तर्फे आजपासून आपल्या इथे कॉटन स्पेशल एक्झिबिशनला सुरुवात झाली आहे, ज्याचं रीतसर ओपनिंग पण झालेलं आहे। रीतसर ओपनिंग हे डॉक्टर संगीता भांबुरकर, त्याच्यानंतर भुईभार वहिनी आणि माझा जो स्टाफ आहे त्या स्टाफ तिघांनी मिळून केलेला आहे। आणि आत्तापर्यंत बरीच खरेदी लोक करून जात आहेत। त्यांच्या बॅगसुद्धा तुम्ही थोड्या वेळाने बाहेर बघू शकाल। त्यांचे हॅपी कस्टमर्स जे आहेत त्यांचे रिमार्क्स किंवा या गोष्टी पण ते देतील आपल्याला, त्या दृष्टीने पण आपण बघू शकाल। आणि लवकर या, लवकर खरेदी करा, कारण ऊन जरी असलं तरीसुद्धा कॉटन हे आपलं अत्यंत जीवाभावाचं आहे। कापूस बनतोही विदर्भात आणि आलाही सध्या विदर्भातच आहे बनून, त्यामुळे नक्की या, जरूर भेट द्या। 10, 11, 12, 13, 14 4 दिवस आहे, सकाळी 11 ते रात्री 9ची वेळ। त्याआधी किंवा त्यानंतरही यायचं असेल तरी हे घरीच आहे, फक्त एक कॉल द्या आणि या। कॉल देण्यासाठी माझा नंबर आहे 7030232211। मी नंबर रिपीट करते 7030232211। धन्यवाद। एक्झिबिशन खूप आवडलं। आता यावर्षी सगळंच खूप छान ठेवलेलं आहे, युनिक आहे, सगळं युनिक आहे आणि मेन म्हणजे कॉटन आहे। कॉटनमुळे जास्ती आवडतं, सुंदर आहे आणि कॉटनही खूप छान आहे, डिझाईन, प्रिंट्स सगळ्या गोष्टी अप्रतिम आहेत। आम्ही आत्ताच आलो इथे नीलरत्न बुटीकला आणि एक्सलंट फॅन्टा फॅब्युलस कलेक्शन आहे। व्हरायटी तर अमेझिंग आहे। आय एम अ लवर ऑफ कॉटन फॅब्रिक आणि मला सगळ्या प्रकारचे अगदी जामदनीपासनं तर डोरिया कॉटनपासनं तर नारायणी प्युअर नारायणपेठ प्युअर कॉटनची पण इतकी सुरेख साडी मला मिळाली इथे। मला वाटतं सगळंच म्हणजे मी उत्तर पश्चिम सगळीकडे जाऊन आले आहे एकाच जागेवर आणि
इनफॅक्ट ते सोडूनही मला टॉवेल्स, नॅपकिन, सुंदर एम्ब्रॉयडरी केलेले प्युअर कॉटनचे पण घरासाठी उत्तम मिळालेले आहेत. एव्हरीवन शुड डेफिनेटली विजिट दिस एक्झिबिशन. थँक्यू. एम्ब्रॉयडरीचे जे पीसेस आहेत ते मला जास्त आवडले. ती छान केलेले फिनिशिंगली आणि ऑथेंटिक आहे सगळे कलेक्शन. छान आहे, नक्की व्हिजिट द्यायला हवी एकदा. थँक्यू. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 907501 2854 7020 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई आणि अमरावती दरम्यानची बहुप्रतीक्षित विमान सेवा येत्या 16 एप्रिल पासून सुरू होणार आहे. अलायन्स एअरलाइन्सच्या वतीने ही विमान सेवा सुरू करण्यात येत आहे. अकोला विमानतळ कधी सुरू होईल असा प्रश्न विचारला जात आहे. लॉन्च झाल्यानंतर पहिले विमान अमरावतीहून सकाळी 11:30 वाजता मुंबईसाठी उड्डाण करेल. ही विमान सेवा आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवस उपलब्ध असेल. विमान प्रवासाचे भाडे 2100 रुपये निश्चित करण्यात आले आहे. मात्र प्रवाशांची गर्दी वाढल्यास भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. विमान सेवा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी अलायन्स कंपनीच्या संकेतस्थळावर विमान प्रवासांचे भाडे 3864 रुपये दर्शविण्यात आले आहे. 18 एप्रिल पासून विमान सेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. 18 एप्रिल रोजी विमान मुंबईहून दुपारी 2:30 वाजता अमरावतीसाठी रवाना होईल आणि सायंकाळी 4:15 अमरावतीला पोहोचेल. तर अमरावतीहून सायंकाळी 4:15 हे विमान मुंबईकडे प्रस्थान करेल आणि सायंकाळी 6:25 मुंबईला पोहोचेल. नागपूरनंतर आता मुंबई विमान सेवेने जोडले जाणारे विदर्भातील अमरावती दुसरे शहर ठरले आहे. यामुळे अमरावतीकरांचे मुंबईला विमानाने जाण्याचे स्वप्न साकार होत आहे. पण अकोलेकरांचा भ्रमनिरास झाल्याची चर्चा अकोलेकरांमध्ये आहे. गौरक्षण रोडवरील चोरट्यांचा धुडगूस सुरू झाला असून महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी लंपास केली आहे. या प्रकरणात खदान पोलीस स्टेशन तपास सुरू केला असून दरम्यान पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त केली आहे. गौरक्षण रोड परिसरातील रचनानगर व मलकापूर परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली. संशयित 20 ते 25 वयोगटातील युवक असून ट्युशन क्लासचा पत्ता विचारतात आणि गळ्यातील चेन हिसकावून मोटारसायकलवरून पळ काढतात. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खदान पोलीस चोरांच्या मागावर आहेत. तसेच संशयित युवकांबाबत माहिती दिल्यास अकोला पोलिसांकडून माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवून योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे आवाहन करण्यात आले आहे. त्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये 2 युवक मोटारसायकलवर बसलेले दिसतात. त्या दृष्टीने देखील खदान पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. पीक विम्यांची त्या 60,000 शेतकऱ्यांना मदत मिळणार केव्हा? शेतकऱ्यांचा कृषी विभाग व विमा कंपनीला सवाल. शाळांच्या डोनेशनसाठी लाखोंची मागणी, पालकांची तक्रार. डोनेशन लाटणाऱ्यांवर शिक्षण विभागाची कारवाई शून्य. कारची धडक इतकी जोरात होती की पिकवेची भिंत कोसळली. सकाळच्या कार अपघातात 4 जखमी झाल्याची माहिती. इतर राज्यातील भेसळयुक्त बनावट दारूंचा अकोल्यात पूर. बनावट दारूने टेस्ट बिघडल्याचा मद्यपींचा दावा. चोरट्यांचा शहरात धुमाकूळ.
पोलिसांना दिले चॅलेंज. चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या, महिला असुरक्षित. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.